नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला 18 तारखेपासून आहेत ना युनिट टेस्ट चालू होणार आहे, म्हणजे 18 ऑगस्टपासून. तर त्यासाठी इंग्लिशचा हा पेपर प्रॅक्टिस सेट म्हणून दिलेला आहे तुम्हाला, किंवा प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. हाच येईल अशातला भाग नाही, तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. तर प्रश्न कशा पद्धतीने येतो, 20 मार्काची टेस्ट असते. तर बघा इथं युनिट टेस्ट पहिली आहे, सब्जेक्ट इंग्लिश, थर्ड लँग्वेज आहे ती आपली, बोर्ड आहे महाराष्ट्र, मार्क्स 20 आहेत आणि स्टँडर्ड आपलं 10th स्टँडर्ड आहे. ठीक आहे, एकूण 3 सेक्शन आहे तुम्हाला 20 मार्काचं. तर स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. पहिलं येतं तुमचं, तर पहिलं जो आहे सेक्शन तो लँग्वेज स्टडीचा आहे. तर त्यासाठी 5 मार्क आहेत. लँग्वेज स्टडीला किती मार्क आहेत? 5. त्या लँग्वेज स्टडीमध्ये काय काय दिलेलं आहे? तर क्वेश्चन नंबर 1 आहे, डू ॲज डायरेक्टेड. आता याचे उत्तर नाही सांगत तुम्हाला मी, तुम्हाला सॉल्व करायचं इथे. याची PDF जी आहे, तर PDF ही जी आहे तर टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो कम्युनिटी ग्रुप, त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला. त्याचं नाव नालंदा कोचिंग क्लासेस आहे. त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. ठीक आहे, व्यवस्थित जॉईन करा. खूप सारे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तिथं शेअर केली जाते. पहिलं काय, तर कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. ठीक आहे, 1 मार्कासाठी आहे, 2 वर्ड्स दिलेले आहेत त्या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील जे वर्ड्स आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर्सनी तुम्हाला काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत. 5 मार्कासाठी हा पहिला सेक्शन या ठिकाणी दिलेला देतो. पुढं आहे तर तो म्हणजे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट करायचे दिलेलं सेंटेन्स तिसरा क्वेश्चन आहे याच्यातला, आणि तो क्वेश्चन म्हणजे तुमचा आहे पंक्च्युएशन मार्क. तर काय दिलं, यंग बर्ड सेड सॅडली आय कॅन नॉट फ्लाय ओव्हर द वास्ट ओशियन. हे तुमचं पंक्च्युएशन मार्कसाठी 1 मार्क आहे. तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं जी उत्तर आहेत त्याची जी उत्तर आहेत त्यांचा फोटो तुम्ही काय करू शकता, कमेंटमध्ये पाठवू शकता. चौथा प्रश्न, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इच यूजिंग द लेटर. आता दिलेला प्रश्न आहे हा. त्या प्रश्नामधून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे, 4 शब्द तयार करायचे. मिनिमम किती लेटर आले पाहिजेत? 3 लेटर त्याच्यात आले पाहिजेत. 3 लेटर यूज करून 4 शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. कोणत्या शब्दामधले लेटर यूज करणार, तर एन्काउंटर या शब्दामधले. त्यासाठी 1 मार्क आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा 5वा या पहिल्या सेक्शनमधला, तर यूज द फॉलोइंग फ्रेज इन मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन. आता ही जी फ्रेज दिलेली आहे ही फ्रेज तुम्हाला यूज करून, कोणती फ्रेज आहे, टू मस्टर अप करेज, ही फ्रेज यूज करून एक नवीन सेंटेन्स बनवायचे, मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे तुम्हाला. त्यासाठी 1 मार्क दिलेला आहे. असा हा पहिला सेक्शन आहे. दुसरा सेक्शन, तो सेक्शन म्हणजे टेक्स्चुअल पॅसेज दिलेले आहे. तर टेक्स्चुअल पॅसेज कोणत्या लेसनवरती आहे तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतर समजेल. तर त्याच्यासाठी 10 मार्क आहे. टेक्स्चुअल पॅसेजला 10 मार्क. बघा इथे दिसते तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेज 10 मार्क बेस्ड ऑन युअर टेक्स्ट बुक. क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा पॅसेज आहे, द यंग बर्ड स्टूड अलोन ऑन द एजेस ऑफ द स्टीप क्लिफ पासून हिम डेस्परेट इथपर्यंत हा पॅसेज आहे. पॅसेज व्यवस्थित पूर्ण वाचा. त्यानंतर 10 मार्काचे जे प्रश्न दिले आहेत, A1, A2, A4, A3, A4, A5, तर 2-2 मार्काचा प्रत्येक प्रश्न आहे. मी क्वेश्चन समजावून सांगतो, तुम्ही सॉल्व करा. पहिला, ट्रू ऑर फॉल्स, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पहिला, यंग सीगल बर्ड सिबलिंग हॅड नॉट एट लर्न टू फ्लाय. सेकंड, द बर्ड लेफ्ट कॉन्फिडंट that his wings would support him. The parents tried to encourage the young bird to fly. The young bird was feeling very hungry. हे 4 शब्द आहेत, त्यांना 4 सेंटेन्सेस आहेत, त्यांच्यासाठी 2 मार्क. ट्रू फॉल्स. सेकंड आहे, डिस्क्राईब द अटेम्प्ट्स मेड बाय द पॅरेंट्स टू मेक द यंग बर्ड फ्लाय. ह्याच्यासाठी 2 मार्क. हे प्रश्न जे आहेत तो पॅसेज वाचून त्या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला उत्तरं लिहायचे. तिसरा, वोकॅब्युलरीवर डिपेंड आहे. काय, फाइंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट मीन द फॉलोइंग. हे जे अर्थ आहे ह्या अर्थाचा वर्ड पॅसेजमध्ये कोणता आहे ते शोधायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, डू ॲज डायरेक्टेडमध्ये. डू ॲज डायरेक्टेडमध्ये काय, तर पहिला, यंग सीगल बर्ड किंवा यंग सीगल स्टूड अलोन ऑन द लेज द स्टीप क्लिफ. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला शोधायचं आहे. क्वेश्चन टॅग त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे, तो बघा आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व होतो. दुसरा आहे, चेंज द व्हॉइसचा आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये टेन्स कोणता आहे तर तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे.
पाचवा आहे तो A5 पर्सनल रिस्पॉन्स असतो तो दिलेला आहे. हॅव यू एव्हर बीन अफ्रेड टू ट्राय समथिंग न्यू, हाऊ डिड यू ओव्हरकम युअर फिअर. हा पर्सनल रिस्पॉन्स, तुम्हाला तुमचे थॉट्स एक्सप्रेस करायचे आहेत. ठीक आहे, पाचवा प्रश्न होता. उत्तर व्यवस्थित लिहा, फोटो करा आणि सेंड करा त्या कमेंट बॉक्समध्ये. सेक्शन तिसरा पोएट्री 5 मार्कासाठी. तर तो सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं असतं. मग पोएम कोणती आहे, तर ती पोएम दिलेली आहे. रीड द गिवन डिटेल अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. ओके, टीनेजर्स प्रेयर ही पोएम आहे. ओके, त्या टीनेजर्स प्रेयरवरती तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. पॉईंट्स कोणते कोणते आहेत. पहिलं पॉईंट येतो तुमचा टायटलला किती मार्क आहे, अर्धा मार्क. ओके, नेम ऑफ द पोएट अर्धा मार्क, राईम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क. कुठलंही एक फिगर ऑफ स्पीच लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट पॉईंट आहे तर तो सेंट्रल आयडिया, ती म्हणजेच थीम ही जी आहे तर ती तुम्हाला 2 मार्कासाठी लिहावी लागते. थीम और सेंट्रल आयडिया 2 और 3 लाईन्समध्ये लिहायचे. एकदम व्यवस्थित ग्रॅमॅटिकली मिस्टेक न करता लिहा. 2 मार्क पडतात इथं. ओके, टोटल 5 मार्काचा हा प्रश्न आहे. एकूण 3 सेक्शन बघितले आपण, 20 मार्काचे. प्रॅक्टिस सेट दिलेलं आहे तुम्हाला, प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. ओके, हेच येईल असं नाही, मे बी रिपीट होऊ शकतं किंवा येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता आन्सर्स, ते मला सेंड करून. ओके, नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, मुलांना तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.